नमस्कार मित्रांनो, मी कोकणी विवेक. माझ्या नावातून पुन्हा एकदा मला कोकण पद्धतीने कसं आम्ही लग्न करतो ते या ब्लॉगच्या माध्यमातून विवेक तुम्हाला दाखवणार आहे. Yes, आणि बरोबर. त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. नक्की नक्की. बाई पूर्ण पोरं मंडळी आहेत तुमच्याकडे हे काढू दे. नक्षत्र भेटलेले आपल्याला. सांगा फायनली लग्न झालंय. हा याला लागतोय. नमस्कार मित्रांनो, मी कोकणी विवेक. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज विशेष तुमच्यासाठी एक ब्लॉग होणार आहे. परत एकदा ह्याच्या मागे तुम्ही ब्लॉग बघितलाच असाल. आणि मित्रांनो, आज खास ब्लॉग म्हणजे आपल्याकडं आपल्या अंक्या दादूचं लग्न आहे आणि ते आपण आज इकडे अटेंड करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत ते अनिकेत अवेरे, बॅक साईडला ब्लॉगर, आपले मिनी ब्लॉगर. आणि त्यांची पण आता सध्या म्हणजे जर्नी चालूच आहे यूट्यूबच्या रील्सच्या मागे. तर आपण पण म्हटलं आता जरा एक ब्लॉग बनवूया. आपल्याला घरातून म्हणजे ब्लॉग बनवता आला नाही. आपण आता इकडे सळेजांबारीमध्ये आलो, तिकडेच आपण आता ब्लॉग चालू केला आहे. कारण आपल्याला जायचं होतं आबलोळीमध्ये आपल्याला हार आणायला. त्यामुळे आपण आबलोळी वगैरे जाऊन आपल्याला उशीर झाला, त्यामुळे आपण ब्लॉग काय तिकडचा बनवलेला नाही. तर इथूनच सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, हा बघा इकडचा सळेजांबारीचा परिसर कसा आहे, एकदम खरंच खूप सुंदर. रोड वगैरे मित्रांनो आहे ना, एक नंबर आहे. आपल्या अंक्या भाऊचा बोर्डातून काही लागला नाही. खरंच खूप भारी वाटतं. ह्याच्या अगदीचे पण तुम्ही ब्लॉग बघितला असाल. मी जास्त काय टाकणार, आमच्याकडे लग्न 7-8 जास्त लग्न होती, पण जास्त काय मी टाकलेले नाही आहेत. कारण जे मला बनवता आले तेवढेच बनवलेत मी. कारण तिकडे आहे ना, जिकडे मी लग्नाला जात होतो ना, तिकडे असं म्हणजे ब्लॉग बनवायलाच भेटत नव्हतं. पण आज आपल्या अंक्या दादूचं लास्ट लग्न आहे. आपल्या म्हणजे वाडीतच लास्ट लग्न आहे. ते आपण आज म्हणजे आपल्या कोकणात कशा प्रकारे लग्न समारंभ म्हणजे पार पडतो ना, ते तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. तर आपली वरात अर्धी तर पब्लिक इकडे आले आहे. आता वरती त्यांच्या गावकऱ्यांच्या घरात बसले आहे. तर म्हटलं आपण ब्लॉग बनवून घेऊया. आणि आपली बाकी पब्लिक पाठवून येते ट्रक भरून. 2-3 गाड्यात पब्लिक खूप येणार आहेत मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर चला भेटूया. आणि काय बोलणार आहेस तू? आपल्या दादूचं लग्न आहे मित्रांनो, अंक्यादाचं लग्न आहे आज. तर कोकण पद्धतीने कसं आम्ही लग्न करतो ते या ब्लॉगच्या माध्यमातून विवेक तुम्हाला दाखवणार आहे. येस, आणि बरोबर. त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. नक्की नक्की बाई. फुल आपल्याला पब्लिक सपोर्ट करा मित्रांनो बाई, तरच आपण पुढे जाऊ शकतो. कारण खूप जण नावं पण ठेवतात आणि आपल्याला कमीपणा पण दाखवतात आपला. पण आपण खचून नाही जायचं मित्रांनो. आपल्याला जेवढं होईल तेवढं करायचं. तर चला भेटूया आता डायरेक्ट लग्न मंडपातच. आपण आपल्या अंक्याच्या वरात खाली घेऊन जाताना पोरं मंडळी बघ, पाठच्या गाडीत पूर्ण पोरं मंडळी आहेत. पुढच्या गाडी हे काढू काय काय बोलला? गाडी आली गाडी आली बोलतो. टप्पो हे होतं वरतीला गाडी. काढतो नक्षत्र भेटलेले आपल्याला. हा येतोय मला आतमध्ये घे ना. हा
हे आम्ही पण येतो काही म्हणणं व्हायचं दोन हा चल 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 बाय चल पटापट हा नको इथे इथे उभा आहे. मला दीपक बोला तिथे हा इथून ए बाया तिकडे बोला जरा वहिनी चालेल बोला काय ते रिफ्लेक्शन मारतंय हे बघ आपण नाही आणला जागा द्यायच्या शुभमंगल सावधान आला क्षण सुवर्णयोग तुझिया भालीचिया प्रार्थना देवावा जपून अंतरी हा सोहळा देखणा सोन्याचा दिन आज हा उगवला सुखावतो लोचना लाभो सौख्य तुम्हास हे अभयंता कुर्या सदा मंगलम शुभलग्न शुभमंगल सावधान हर्षाच्या क्षणी आज हे साक्षीला आप्तगण सोबती वरिते वर श्रीराम जानकी वधू लग्न विधी मंडपी हाती ठे उनी अक्षता सज्जन माथ्यावरी ठाकती घ्यावा शुभाशिष वधूवरा कुर्या सदा शुभ लग्न सावधानम अंबाष्टभुजातील जननी देवी कुल स्वामिनी आली लग्न घरा निवास करण्या आव्हान ऐकुनी आता तीच उभी मुठीत मिटल्या घेऊनिया अक्षता माते हो वरदायिनी मधुबनी कुर्या सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल सावधान आईच्या मनी दाटल्या आठवणी अश्रू दिसे लोचनी भावंडास विसरू नको तू मुली जाशी पती
रागाने कोणी बोलता जरी सोडू नको नम्रता जा सुखाने दिल्या घरी तू मुली जा सुखाने रे हा शुभ लग्न सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान भावाला दूर ठेवू नको बहिणीला परक मानू नको भावाला दूर ठेवू नको बहिणीला परक मानू नको आठवण ठेव तू भावा बहिणीची आठवण ठेव तू भावा बहिणीची साजली जन्माची जोडी साजली जन्माची जोडी आईची छाया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आईची छाया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आठवण ठेव तू आई बापाची आठवण ठेव तू आई बापाची साजली जन्माची जोडी साजली जन्माची जोडी नवऱ्याच्या आज्ञेत राहा तू सासू सासऱ्यांच्या सेवेत राहा तू नवऱ्याच्या आज्ञेत राहा तू सासू सासऱ्यांच्या सेवेत राहा तू आठवण ठेव तू या माहेराची आठवण ठेव तू या माहेराची साजली जन्माची जोडी साजली जन्माची जोडी कुर्या सदा मंगलम शुभ लग्न सदा विजयते रामं रमेशं भजे रामेण विहतां निशाचरचुमय रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरां रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुत्तरं शुभमुहूर्त प्राप्ते देवे समे द्यायचंय का
Thank you.